इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. टीसीएस कंपनीतील आरोपी निदा खाणीच्या चौकशीला सुरुवात. आज निदा खाणीची एसआयटी कडून करण्यात येत आहे चौकशी. नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयात निदा खानला चौकशीसाठी आणले. एसआयटी प्रमुख संदीप मिटके करणार चौकशी. काल निदा खाणीला 11 तारखेपर्यंत सुनावण्यात आली आहे पोलीस कोठडी. निदा खानचे संपूर्ण कुटुंबीय चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल. निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार. निदा खानची आई, वडील, भाऊ, मावशी चौकशीसाठी दाखल. फरार असलेल्या काळात कोणाकोणाचा सहारा घेतला याची घेतली जाणार माहिती. पीडित महिलांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची निदा खानवर आहे आरोप. निदा खानच्या कुटुंबाला चौकशी करून सोडलंय. 1.5 तासांपासून सुरू होती चौकशी. निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर बसून करण्यात आली चौकशी. निदा खानची आई, वडील, भाऊ, मावशीची करण्यात आली चौकशी. पीडित महिलांना बुरखा घालण्यास प्रवृत्त करणे. बुरखा कुठून आणला? पीडित महिलांना नमाज आणि कलमाचे पठणाचे प्रशिक्षण कसे देण्यात आले याची होईल चौकशी. निदा खानच्या मोबाईलमधून मालेगावमधील काही लिंक काढून आलेले आहेत. याचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करण्यात येईल चौकशी. निदा खान हिच्या चौकशीतून टीसीएस प्रकरणातील अनेक घडामोडींचा उलगडा होणार. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.